तर तुम्ही माझ्या मागची गर्दी पाहू शकता. नवरात्र मध्ये तर इथं पाय ठेवायला जागा नाही राहत. तर तुम्ही कधी आले होते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. जो माझी मैत्रीण लागली मग मस्त पूजा करासाठी. विचार करा बाहेर एवढी गर्दी आहे तर अंदर किती गर्दी असणार बा. म्हणून माझ्या मैत्रीण लावून दिला मला मस्त टिक्का ना. आज होता नवरात्रीचा पहिला दिवस म्हणून एवढीशीच भीड होती. काही वेळासाठी तर मी दौडूनच गेली होती. पाहत बसलो होतो माझ्या मैत्रिणीला कोटा हाय बा म्हणून. मग दिसलं मला याने येतं पूजा करत. बापा हे तर लढायलाच लागली का. मी म्हणलं नको लढू, तुला चांगला नवरा भेटते म्हणलं. मग ते तर भेटले माझे काही फॉलोअर्स. ताई म्हणे माझ बढिया आहे म्हणे, तुझं मला लई आवडला म्हणे. मी थँक्यू म्हणलं त्यांना. मग माझ्या मैत्रिणीने दिला मला प्रसाद. प्रसाद खालून निघालो समोर जायसाठी. आम्ही मैत्रिणी मस्त फोटो गिटो काढून घेतलं आणि निघालो आपल्या घराकडे जायसाठी. ते तर सुरू होता मस्त महाप्रसाद. माझ्या मैत्रिणीचा उपास होता तरी माझी मैत्रीण माझ्यासाठी एक प्लेट घेतलीस का. एवढ्या हुशार आहे माझ्या मैत्रिणी, भेटीन का अशा कुठं. हा महाप्रसाद घेऊन निघालो आम्ही पुढं. मस्त इथं दुकानं लागून आहे ना, मस्त सामान भेटते. पण निघालच होतं का मस्त पाणी लागला होता. बरं झालं बाप्पा ऑटो भेटून गेला लवकरच. रस्त्याच्या समोर एवढे सारे दुकानाची लाईन लागून होती का आता काय सांगू तुम्हाला. तर मी दाखवत होतो तुम्हाला अंश्लेश्वर गेट ना. भंगारवाला म्हणतात आला मस्त भंडाऱ्यानं पूजा करू ना गेटची. आम्ही गेलो शॉपिंग करायसाठी. तिथं शॉपिंग गिकिम केलं ना. ह्या पोरी मला गर्र फिरवून राहिले. आज या स्कूटीची सर्व्हिसिंग नाही झाली मग तेथूनही निघालो. आता समोरच पाहतो तर मस्त दुर्गा देवी येत होत्या. डीजे होता पण कोणी नाचत नव्हतं तर आम्हीच मस्त नाचायला लागलो. हे हाय पडोलीची मस्त सुंदर देवी होती, एक नंबर सगळ्यात मोठी. मग आम्ही तिघी प्यायला लागलो नारियल पाणी. नारियल पाणी पिऊन निघालो आपापल्या घरी. त्याने आपल्या घरी, मी आपल्या घरी.